केतकी जोशी. IBN लोकमतच्या लोकमंचच्या वास्तव मराठी शाळांचे या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। खूप महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत। मराठी शाळांचं सध्याचं वास्तव काय आहे, का मराठी शाळांकडे पाठ फिरवली जाते, पालक मराठी शाळांमध्ये घालायला नाराज का आहेत, मुलं मराठी शाळांमध्ये का जात नाहीयेत आणि खरोखर मराठी शाळांमध्ये काहीच चांगलं होत नाहीये का? खूप काही चांगलं होतंय आणि हे प्रयोग जे आहेत वेगवेगळे हे सगळे मराठी शाळांमधले मराठी शाळांचं सध्याचं वास्तव आम्ही तुमच्यापर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत। आणि त्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर या क्षेत्रामधले खूप सारे मान्यवर आलेले आहेत। आपण सगळ्यांची ओळख करून घेऊयात। माझ्यासोबत आहेत आमचे IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर। त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की मुंबई महानगरपालिकांच्या शाळांमध्ये त्यांच्या शिक्षक संघ जो आहे त्याच्यामध्ये गेली अनेक वर्ष काम करणारे जे सरचिटणीस आहेत शिक्षक महासभेचे ते रमेश जोशी सर आपल्यासोबत आहेत। वयम मासिकाच्या संपादिका शुभदा चौकर, पत्रकार, आपल्याला माहिती आहे खूप लिखाण त्यांनी या विषयावर केलेलं आहे। अनेक शाळांच्या अनेक प्रयोगांची त्यांनी त्यांच्या लेखनातून आपल्यासोबत आपल्याला ओळख करून दिलेली आहे। त्याचबरोबर माझ्यासोबत आहेत अर्पिता करकरे, ज्या मिलेनियम स्कूल आहे किंवा यासारख्या ज्या शाळा आहेत त्याचे डायरेक्टर राहिलेले आहेत, पण द वाईज बुद्धा हा त्यांचा एक आगळा वेगळा प्रकल्प आहे जो आपल्याबरोबर ते आज शेअर करणार आहेत। माझ्यासोबत आहेत नाशिकच्या आनंद निकेतन, ही जी एक वेगळी शाळा आहे त्याच्या संस्थापिका आणि संचालिका विनोदिनी कळगे मॅडम। आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय या वेगळ्या शाळांमध्ये वेगळ्या तऱ्हेने घडते। त्याचबरोबर ठाण्याची एक महत्त्वाची शाळा आहे सरस्वती सेकंडरी स्कूल, त्याचे मुख्याध्यापक जे आहेत एकनाथ तेली सर, ते देखील माझ्याबरोबर या कार्यक्रमात असणार आहेत। आणि आपल्याबरोबर आणखी असणार आहेत आनंद भंडारे, ज्यांनी मराठी भाषा संघ जो आहे आणि मराठी भाषेसाठी मराठी शाळांच्यासाठी अनेक जे आंदोलनं आहेत ती केलेली आहेत। या माध्यमातून सतत मराठी शाळांचा प्रश्न त्यांनी तडीस लावलेला आहे। माझ्यासोबत असणार आहेत घाटकोपरच्या विकास विद्यालयाच्या शिक्षिका ज्या आहेत विनया बर्वे, त्या काय वेगळे प्रयोग त्यांच्या शाळेमध्ये होत आहेत, मराठी माध्यमाची शाळा असून सुद्धा इंग्रजीमध्ये त्यांची मुलं का मागे पडत नाहीत हे ते आपल्याला आज सांगणार आहेत। त्याचबरोबर माझ्यासोबत आनंद क्षण, ही जी पुण्यातली शाळा आहे, अगदी वेगळी शाळा आहे आणि या शाळेतल्या एक शिक्षिका आहेत अमरजा जोशी, त्या देखील असणार आहेत। विनीता ताटके आहेत माझ्यासोबत, ज्या पुणे मनपाच्या शिक्षण संघाच्या एक सदस्य आहेत। आणि माझ्यासोबत एक पालक आहेत ज्या स्वाती जोशी आहेत, ज्यांनी आवर्जून आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलेलं आहे। या सगळ्यांबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत आणि मराठी शाळांचं वास्तव नेमकं काय आहे आणि मराठी शाळा टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत। मी याच्या पुढची जी सगळी सूत्रे ती महेश म्हात्रे सरांच्या हाती देते, ते आपल्याला सांगतील आमच्या या नेमक्या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे। निश्चितच की आपण सध्याच्या काळामध्ये मराठी शाळांची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती सर्व समाजासमोर जावी, त्यावर विचारमंथन व्हावं आणि त्यातून काहीतरी तोडगा निघावा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। कारण आता ज्या पद्धतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं फॅड वेगाने वाढत चाललेलं आहे, आतापर्यंत शहरापुरत्या मर्यादित असणाऱ्या या इंग्रजी माध्यमाच्या शाळा या आता खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। आणि महाराष्ट्र जिथे मराठी भाषा ही सर्वसामान्य माणसाची मातृभाषा आहे, तिथल्या विद्यार्थ्याला बालवयामध्ये एका फॉरेन लँग्वेजमधून शिक्षण घ्यावं लागणं ही एक प्रकारची वेगळी तडजोड आमच्या समाजाने का करायला लावलेली आहे यावर विचारमंथन व्हावं, त्यासाठी या सगळ्या आपल्या वैचारिक घुसळणीचं आयोजन इथे आपण केलेलं आहे। इथे आपण सगळेजण जाणतो की आत्ता महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे सगळे महत्त्वाचे नेते आहेत हे सारे मराठी शाळांमधून शिकून मोठे झालेले आहेत। त्यामुळे याच लोकांनी आपल्या समाजातील पुढच्या पिढीला इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जाण्याची सक्ती करावी किंवा तसं वातावरण निर्माण करावं, हे असं का झालं याचा विचार झाला पाहिजे। आज सर्वांना ठाऊक आहे की प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातलं किंवा खाजगी शाळेतलं आणि प्राथमिक आरोग्य या आपल्या समाजासमोरच्या सगळ्यात मोठ्या समस्या बनलेल्या आहेत। त्यामुळे या समस्यातून आपल्या समाजाला बाहेर काढायचं असेल तर जे शिक्षण म्हणजे राईट टू एज्युकेशन हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, पण राईट एज्युकेशन ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे। आणि जर मातृभाषेतून जर विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं तर त्या विद्यार्थ्यांची आकलनाची जी क्षमता असते ती वाढते आणि ते अधिक चांगली प्रगती करतात। यासाठी आपल्याला काही उदाहरणांची अजिबात गरज नाही आहे, कारण सगळी मोठी माणसं ही मातृभाषेतून शिक्षण घेऊन मोठी झालेली आहेत। महात्मा गांधींनी स्वातंत्र्यापूर्वी याचा जो एक आग्रह धरला होता तो आग्रह नंतर बरीच वर्ष आम्ही जोपासला, परंतु गेल्या 8-10 वर्षात काय झालं कळायला मार्ग नाहीये की आपला समाज एवढा इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या आहारी
का चाललेला आहे यावर आपण सगळे या तज्ज्ञांची मतं आजमावून घेऊया की सर्व मान्यवर इथे आहेत आणि त्यांनी समाजाला यातून मार्गदर्शन करावं. यातून जे काही घुसळणीतून जे चांगलं नवनीत बाहेर पडेल त्या नवनीताने समाजाला बळ मिळावं एवढाच आपला एक प्रयत्न आहे. मराठीचा आग्रह आहे, पण याच्यामध्ये आम्ही इंग्रजीचा द्वेष करत नाही आहोत, इंग्रजी नाकारत नाही आहोत, पण आपली मातृभाषा ही आपण जपली पाहिजे, तरच आपल्या पुढच्या पिढ्या अधिक चांगल्या मातीशी घट्ट जुळून राहतील एवढाच आमचा आग्रह आहे. अगदी खरं महेश सरांनी जो मुद्दा मांडलेला आहे की इंग्रजी भाषेला विरोध नाहीये, इंग्रजी माध्यमांच्या शाळांना विरोध, याचाच अर्थ मराठी शाळांचा फक्त आपण बोलणार आहोत की इंग्रजी शाळामुळे कसा मराठी शाळांवर परिणाम झालेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही सगळी चर्चा संपल्यानंतर आपल्याकडे असे काही मुद्दे असेल जे आपण सरकारपर्यंत जर पोहोचवू शकलो की हे ठोस उपाय जर केले तर खरोखर काही फरक पडू शकेल, तर ही चर्चा नक्कीच काही सफल झाली असं आपल्याला म्हणता येईल. आपण सुरुवात करूयात रमेश जोशी सरांपासून. सर, गेली अनेक वर्ष तुम्ही काम करताय, नेमकं चुकतंय कुठे? कारण अनेक वर्ष आपण बघतोय की इंग्रजी माध्यमाच्या शाळा एकीकडे वाढतायत आणि याचं महत्त्वाचं कारण सांगितलं जातं शिक्षकांवर विश्वास राहिलेला नाही की ते आपल्या मुलांना मराठीतून शिक्षण देऊ, इंग्रजी चांगलं शिक्षण देऊ शकतील. मुळात मुद्दा असा आहे की प्राथमिक शाळेमध्ये मुलांनी इंग्रजीतून शिक्षण घेतलं पाहिजे हा दुराग्रह कशा करताय? जर मुलं आपल्या स्वतःच्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेऊ शकली तर त्यामधून त्यांचा पाया कन्सेप्च्युअल लेव्हलचा हा पक्का होऊ शकतो आणि त्यानंतर मग पुढचं शिक्षण घेणं त्यांना सोयीचं आणि सोपं जाऊ शकतं. पण आपल्याकडे काय आहे, गेल्या 20 ते 25 वर्षात जो नवा मध्यमवर्ग निर्माण झालेला आहे आणि ज्याचे डोळे सगळे तिकडे पश्चिमेला लागलेले आहेत, यांना तिथे जे जे काही असतं ते उत्तम आणि चांगलं वाटायला लागतं. ते ह्या मातीशी जुळणारं असतं की नाही, आपल्या मुलांशी जुळणारं असतं की नाही, आपल्याला त्यातलं की समजतं का, या कोणत्याही गोष्टीचा त्यांच्याशी संबंध नसतो. आणि म्हणून आम्हाला असा अनुभव अनेकदा आलेला आहे की मार उत्साहानं अपेक्षेने मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवतात, तिकडे ती मुलं मागे पडायला लागतात आणि मागे पडल्यानंतर परत म्युन्सिपल स्कूलमध्ये ती येतात. त्यामध्ये आल्यानंतर मग त्यांना परत तिथे प्रॉपिंग अप करणं, त्यांना परत त्यांच्या वयोमानाप्रमाणे त्यांना दर्जावर आणणं, हा मग त्या ठिकाणी एक नवा एक्सरसाइज हा तिथल्या शिक्षकांना करायला लागतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे पब्लिक स्कूल्सबद्दल, सार्वजनिक शिक्षणाबद्दल अनेक प्रकारचे समज, गैरसमज हे शासनाने, शासकीय अधिकाऱ्यांनी, शिक्षण सम्राटांनी, मीडियानी व्यवस्थितपणे जोपासलेले आहेत. मला आपल्याला हे मुद्दाम सांगायचं आहे की युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये किंवा कोणते तथाकथित पुढारलेल्या देशांमध्ये कुठेही प्राथमिक शिक्षण हे खाजगीकरणाकडे गेलेलं नाही. आपल्याकडे मात्र खाजगी शाळा म्हणजे उत्तम शिक्षणाच्या शाळा, दर्जेदार शाळा, अशा चुकीच्या एका मानसिकतेतून आपण आपल्या सार्वजनिक शिक्षणाचे पाय तोडायला निघालेलो आहोत. खरं म्हणजे राईट टू एज्युकेशन ॲक्टच्या निमित्तानं त्याच्याबद्दल आमचा रिट पिटिशन आता फायनल स्टेजेसला मुंबई हायकोर्टात आहे आणि मला वाटतं आम्ही तो जिंकणार आहोत. त्यामध्ये आम्ही हेच सांगितलं, आमच्या सगळ्या 1100 शाळांमध्ये 8वीचे वर्ग सुरू करा. काही फार मोठं मागणं नाही आहे, पण ते झाल्यानंतर ज्यांचे शिक्षणामध्ये कमर्शियल इंटरेस्ट गुंतलेले आहेत त्यांच्या कमर्शियल इंटरेस्टना धक्का लागतो. आणि म्हणून ह्या गोष्टींना वेडीवाकडी वळण देत गेले 1.5 वर्ष हा पिटिशन हायकोर्टामध्ये फिरवला जातोय. मला आपल्याला हे कशाकरता सांगायचं आहे, आमच्या शाळेमध्ये शिकवणारा शिक्षक हा मुंबई शहरामधला सर्वोत्तम शिक्षक असतो. महापालिकेत जो शिक्षक नाकारला जातो तो खाजगी शाळेत जातो, कारण निवड प्रक्रियाच इतकी आमच्याकडची व्यवस्थित आहे. मुद्दा ह्याच्यात असा आहे की आम्हाला आमची मुलं आमच्या मातृभाषेत शिकवायची आहेत की नाही, तर ती नाहीत. कारण अगदी घरामध्ये काम करणाऱ्या मोलकरणी सुद्धा म्हणतात, माझं पोर इंग्रजी शाळेत गेलं म्हणजे त्याचा विकास होणार. आणि त्याच्या जाहिराती आपण टीव्हीवर बघतो ना, त्याला कशी तरी स्कॉलरशिप लाखाची मिळते आणि मग तो आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेला म्हणून ती आई बहरून जाते. ह्या ज्या सगळ्या चुकीच्या प्रकारच्या एकंदर प्रायोरिटीज निर्माण केल्या जातात मानसिकतेमध्ये, त्यातून मराठी शिक्षणावर परिणाम होतोच, पण सार्वजनिक शिक्षणावर पण त्याचा परिणाम होतो. मला आपल्याला एक सांगायचं आहे की महापालिकेच्या मध्ये आता सध्या मराठीची अवस्था काय आहे, मी 1 मिनिटात तुम्हाला सांगतो. महापालिकेच्या एकंदर 1100 शाळा आहेत, प्राथमिक शाळा 8 भाषांच्या मधनं आहेत. मराठी शाळांची संख्या आहे 365, 62-63 आहे आणि त्याच्यात फक्त 63,000 मुलं शिकतात.
हिंदी शाळांची संख्या आहे 260 आणि त्याच्यामध्ये 1,11,000 मुलं शिकतात. उर्दू शाळांची संख्या आहे 205 आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 97,000 मुलं शिकतात. मग जर उद्या काही काळानंतर मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची म्हणून जर म्हण रूढ झाली तर आश्चर्य वाटायला नको. कारण ज्या लोकांनी मुंबई आणि महाराष्ट्र यांच्याबद्दल इथे राजकीय सत्ता हस्तगत केली त्यांनीच मुळात या ठिकाणी मराठीचा कणा तोडण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळं मुंबईतून मराठी हद्दपार व्हायला निघालेली आहे. निश्चितच सर, याचा विचार झालाच पाहिजे. IBN लोकमतच्या लोकमंचमध्ये आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत, वेगवेगळे मुद्दे बोलणार आहोत, पण इथे एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. आवर्जून का असं केलं जातंय की मराठी शाळांमध्ये मला घालायचंच नाहीये मुलांना, आणि हे जे म्हणजे स्टेटस सिम्बॉल असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतील, तर हे काय नेमकं घडतंय? कारण तुम्ही खूप जवळून या सगळ्या गोष्टी पाहताय, मांडताय, काय तुमचं म्हणणं आहे? आपण थोडासा इतिहास बघूया की कधीपासून हा ट्रेंड सुरू झाला. 1991 मध्ये जेव्हा जागतिकीकरण अवतरलं किंवा जागतिकीकरण अवतरणार अशी चिन्ह आपल्याला 1991 पूर्वी दिसायला लागली, त्या सुमारास आपल्याकडे एकंदर जागतिकीकरणाचा खूप मोठा बाऊ निर्माण केला गेला आणि एक मोठा बागुलबुवा डोळ्यासमोर सगळ्यांच्या आला की बापरे, आता जागतिकीकरण येणार, आता फॉरेन कंपनीज येणार, प्रायव्हेट कंपनीज येणार, मग तिथे आमच्या मुलांना नोकऱ्या मिळतील का? इथून ते कुठेतरी मानसिकता अशी घडायला सुरुवात केली की नाही, आता इंग्रजी नाही आलं फाडफाड आपल्या मुलांना तर काही तरुणोपायच नाही, असं एक समज दृढ झाला. जणू काय त्यांची मुलं 10वी झाल्यानंतर लगेच नोकरीसाठी सज्ज होणार होती की काय. म्हणजे खरं खूप हे विचित्र लॉजिक आहे जे काही तेव्हा लावलं गेलं ते. दुसरं त्याचबरोबर आणखीन काय झालं माहितीये का, म्हणजे एकीकडे लोकांच्या मनात निर्माण झालेला बागुलबुवा आणि तो वेळीच त्यावेळी ओळखायला आपल्या मराठी शाळा, त्याची व्यवस्थापन आणि शासन थोडेसे कमी पडले असंही मला वाटतं. म्हणजे ती धोक्याची घंटा ना तेव्हाच ओळखायला हवी होती. ती ओळखणं तर पुढेच वर त्याच्या मागोमाग असं झालं की बऱ्याचशा आपल्याकडे ज्या शहरी भागामधल्या मराठी शाळा आहेत त्या अनुदानित पद्धतीच्या आहेत, म्हणजे खाजगी व्यवस्थापनाने चालवलेल्या अनुदानित शाळा. म्हणजे त्यांना वेतनाचं आणि वेतनेतर अनुदान शासनाकडून येणं अपेक्षित असतं आणि दैनंदिन कामकाज खाजगी व्यवस्थापन चालवतं अशी सगळी यंत्रणा आहे. त्या यंत्रणेला सुद्धा कुठेतरी एक मोठ्या प्रमाणावर भेग गेली, कारण वेतन अनुदान फक्त मिळत राहिलं, ते अजूनही मिळतंय, शिक्षकांचे पगार शासन देत आहे, पण वेतनेतर अनुदान मात्र शासनाकडून मिळेन असं झालं. याच्यामुळे साहजिकच मराठी शाळांवर सुद्धा थोडीशी अवकळा आली, कारण वेतनेतर अनुदानावर काय काय चालतं तर बाकी सगळ्या शाळेच्या गोष्टी त्याच्यावर चालतात. अगदी विजेपासून ते स्वच्छतेपर्यंत, प्रयोगशाळेपासून ते वाचनालयांपर्यंत ह्या सगळा जो बाकीचा इन्फ्रास्ट्रक्चर असतो तो वेतनेतर अनुदानावर जो चालायचा, ते वेतनेतर अनुदान सुद्धा गेल्या अनेक वर्षांमध्ये मराठी शाळांना या न मिळाल्यामुळे ह्या सगळ्या बाकी सोयी सुविधांमध्ये सुद्धा या शाळा कमी पडायला लागल्या. पाठोपाठ मोफत शिक्षणाचं धोरण आलं. मोफत शिक्षण मुलांना मिळालंच पाहिजे, याबद्दल काहीच मनात संदेह कोणाच्या असणार नाही, पण त्याच्यासाठीचा खर्च जो काही म्हणजे आहे तो कोणी उचलायचा, तर तो उचलायची मात्र मोठी बोंब, कारण त्या प्रमाणावर निधी काही उपलब्ध झालेला नाही. आजही मराठी माध्यमाच्या किंवा कुठल्याही अनुदानित, इंग्रजी सुद्धा अनुदानित शाळांमध्ये आपल्याकडे जो शासनाकडून खर्च केला जातो, आणि मग ह्या सगळ्यामध्ये खाजगी शाळांचा एक मोठं पॅरलल सगळं सुरू झालं. खाजगी शाळा मोठ्या प्रमाणावर येणं आणि त्या खाजगी शाळांमध्ये मग एवी तेवी अशा दुर्मुखलेल्या किंवा कुठेतरी दुष्काळग्रस्त अशा शाळांमध्ये घालण्यापेक्षा मग खाजगी शाळांमध्ये घालूया असा पण एक पालकांचा ट्रेंड सुरू झाला. आणि कसं असतं, समाजात अभिजन वर्ग जे वागतो ना त्याच्याप्रमाणे बाकी सगळे वर्ग अनुकरण करायला जातातच. अभिजन वर्गाने निर्माण केलेला हा बागुलबुवा, अभिजन वर्गाला जे वाटलं की नाही माझी मुलं पॉश शाळेतच गेली पाहिजेत आणि मग ह्या शाळा जर तशा पॉश नसतील तर आम्ही नाही पाठवणार. आणि हे अर्थात सगळं आपण शहरी शाळांबद्दल बोलतोय, कारण ग्रामीण शाळांमध्ये अजूनही मराठी माध्यमाच्या शाळा ग्रामीण भागामध्ये भरपूर आहेत, तिथून खूप चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळतही आहे. शहरी भागातही आहेत, पण तरीही शहरी भागात मोठ्या प्रमाणावर आपल्याला मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय पालक पाठ फिरवताना दिसतात. त्याच्यामागे ही अशी थोडी भ्रामक कल्पना पालकांच्या मनात असलेल्या, त्या भ्रामक कल्पना पालकांच्या मनात रुचताच त्याला जिथे पायबंद घालायला पाहिजे होता तिथे न घातल्या गेल्यामुळे, तिथे दुर्लक्ष झाल्यामुळे शासन प्रशासन सर्वांचं
हे सगळं पेव वाढत गेलं. पण नक्कीच. पालक म्हणून जोशी मॅडम याबद्दल चांगलं सांगू शकतील, कारण तुम्ही तो निर्णय घेतलेला आहे की म्हणजे आपल्या- आवर्जून त्यांनी त्यांच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचं म्हणून घर बदललेलं आहे. पण हा निर्णय घेणं खूप अवघड होतं का? कारण आजूबाजूला सगळेच इंग्रजी शाळेत जाणारी मुलं असतील. ॲक्च्युली त्याचं क्रेडिट मी थोडंसं मॅडमना पण देईन, कारण जेव्हा मी माझ्या मुलाला शाळेत ॲडमिशन घ्यायच्या आधी आम्हालाही म्हणजे मला बेसिकली थोडा भ्रम होता, कारण मी इंग्लिश मिडियममधनं शिकलेले होते. पण मॅडमचं लेक्चर मी तेव्हा ऐकलं होतं. आमच्या शाळेत झालं होतं ते मित्र मराठी शाळांचे असं त्यांचा एक फोरम होता, उपक्रम होता मित्र मराठी शाळांचा. तर तेव्हा मी ते 2-3 त्यांचे प्रोग्राम्स अटेंड केले होते आणि नंतर नीट विचार केल्यावर असं लक्षात आलं की काही फार फरक आहे इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियममध्ये. असं काही हा फक्त सगळा मानसिक खेळच आहे असं म्हणायला हरकत नाही, की इट इज जस्ट अ पिअर प्रेशर की माझ्या शेजारच्यानी घातलं म्हणून मी मराठीत इंग्लिशमध्ये घालायचं असं. पण नंतर आज म्हणजे माझा मुलगा 7वीत आहे आणि मला कुठेही मी रिपेंड करत नाही की मी त्याला इंग्लिश मिडियममध्ये घातलं असतं तर आज तो खूप काहीतरी ग्रेट झाला असता. कारण आजही तो वर्गामध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्या चालतात त्याच्यात तो म्हणजे अव्वल असतोच. आणि प्लस मराठी मीडियममध्ये असल्यामुळे त्याला इतका अवांतर वेळ मिळतो वाचन करण्यासाठी, खेळण्यासाठी, किंवा त्याला बेसिकली मीडिया खूप आवडतं. म्हणजे की ठीक आहे तो टी व्ही बघितला तरी पण एक क्वालिटी प्रोग्राम्स बघायचे किंवा मराठीमध्ये चांगले जे प्रोग्राम होतात ते तो ऐकतो. म्हणजे मला एक सांगावंच वाटतं की मला एकदा त्यांनी म्हटलं होतं, आई बरं झालं तुम्हाला मराठी मीडियममध्ये घातलंस, कारण 4थीच्या पुस्तकात पूर्ण शिवाजीचा इतिहास आहे आणि माझी भाची त्याच्या एवढीच आहे, तिचं इंग्लिशमध्ये ते पुस्तक आहे, तर त्याला इंग्लिश वाचता येतच, काही प्रश्न नाही आहे. तो म्हणाला आई मला असं ना ग्रिपच येत नव्हती त्या पुस्तकात की मला म्हणूनच सरांना विचारायचं, कारण सर ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी शाळेचे प्रिन्सिपल आहेत. जसं मॅडमने सांगितलं की मराठी शाळा ज्या आहेत त्यांच्याकडे शासनानं दुर्लक्ष केलं. गेली अनेक वर्ष शाळा जी आहे सरस्वती सेकंडरी स्कूल ही त्यांचा दर्जा टिकवून आहे आणि मराठी शाळा म्हणून दर्जा टिकवून आहे. तर काय सांगाल, कारण की अडचणी खूप येत असतील एवढ्या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये मराठी शाळा टिकवून ठेवणं, शिक्षकांचा दर्जा टिकवून ठेवणं आणि पालकांना तेवढा विश्वास वाटणं ही खूप अवघड गोष्ट आहे. याचं श्रेय खरं तर पालकवर्गांना जास्त देईल, कारण की आमच्या संस्थापिका आत्ताच 13 तारखेला त्यांचं निधन झालं. त्यांनी मनोमन ठरवलं होतं की माझी मराठी शाळा असेल आणि ती एक उत्तम ही शाळा असेल. कर्वेबाई त्यांचं नाव. शुभदा चौकर मॅडमने सांगितलं किंवा आमच्या पालक जोशीबाईंनी सांगितलं की कुठेही कमीपणा बाळगायचा नाही, इंग्रजी शिक्षण घेतलं म्हणजे पुढे जातील. हा सातत्याने प्रयत्न करताना आता सांगितलं की अनुदानप्राप्त शाळांना काही अडचणी आहेत, शुभदा चौकर मॅडम वास्तवत आहे आणि याला फेस करणं किंवा सामोरं जाणं खरोखर सध्या तारेवरची कसरत आहे. डॉक्टर शेजवलकरांचा लेख काल वाचण्यात आला. त्यांनी असं म्हटलं आहे की पुस्तकस्पर्शी आणि मस्तकस्पर्शी त्याच्यापेक्षा जीवनस्पर्शी असं शिक्षण, आणि या जीवन शिक्षण स्पर्शी शिक्षणाकडे माझी शाळा अत्यंत जवळीकीने पाहते आणि त्या पद्धतीने कार्यरत आहे. मातृभाषेतून शिक्षण घेऊन सुद्धा मुलं कुठेही मागे राहत नाहीत, हे वारंवार पुढे आहेत आणि मातृभाषेतून शिक्षण घेणं हा खरं तर नैसर्गिक हक्क आहे प्रत्येक मुलाचा. मला विनोदिनी मॅडमना विचारायचं आहे, कारण खूप वेगळ्या प्रकारचे प्रयोग तुमच्या शाळेमध्ये होते, प्रयोगशील शाळा आहे, पण मग आवर्जून मराठी माध्यमच निवडायचं असं म्हणून ही शाळा सुरू करण्यात आली आणि तिथले जे उपक्रम चालतात त्याला जेव्हा मातृभाषेतून एक जोड मिळते तेव्हा त्याचा दर्जा, तेव्हा त्याचे येणारे रिझल्ट हे खरोखर वेगळे असतात. नक्कीच. आत्ता जसं शुभदाताई म्हणाल्या तसं ज्या वेळेला इंग्रजी शाळा सुरू झाल्या त्यावेळेला आम्ही मराठी शाळा काढण्याचा निर्णय घेतला. 17 वर्ष झाली आम्ही विना अनुदान तत्वावर मराठी शाळा चालवतोय नाशिकमध्ये. आणि त्यावेळेला सगळ्यांनी असं वेळेत काढलं की काय तुम्ही मराठी शाळा काढताय, कोण घालणार आहे तुमच्या शाळेत मुलं. पण म्हटलं नाही, आम्ही पालकांना हे पटवून देऊ शकतो की मराठीतून का मुलांना शिकवलं पाहिजे. कारण आपण शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला जसा बदलत गेला, बाह्य गोष्टींकडे जायला लागला, तसा इंग्रजी शाळांना महत्त्व येत गेलं. पण प्रत्यक्षामध्ये मुलांना आकलन होणं, विषयाचं आकलन होणं, त्यांनी स्वतः विचार करणं, प्रश्न विचारणं, त्याची उत्तरं शोधणं, हे जेव्हा करायला पाहिजे, त्यांची कल्पनाशक्ती विस्तारली पाहिजे, हा जर आपण शिक्षणाचा गाभा मानला तर मराठीला खरं तर पर्यायच असू शकत नाही. कारण हे सर्व फक्त आम्ही मातृभाषा न म्हणता परिसर भाषा असा शब्द वापरतो, कारण आमच्याकडे म्हणजे आजूबाजूची मारवाडी, हिंदी अशी सुद्धा मुलं आहेत. पण जी भाषा मुलं सहज ऐकतात, सहजपणे शिकतात, त्यांचं त्यांना ओझं वाटत नाही आणि त्याच्यातून ते विचार करतात.
तर तीच भाषा माध्यम असेल तरच मुलांचा खरोखर विचार म्हणजे प्रगल्भ होतो आणि प्रश्न विचारायला पाहिजेत. आता सध्या इंग्रजी माध्यमाचा आपण अनुभव घेतला तर असं होतं की गप्प बसा, ऐका, पाठ करा असं होतंय. आणि आम्ही असं म्हणतो की शिक्षण हे म्हणजे पाठ केलेलं उत्तर लिहिणं नाही, तर प्रश्न पडणं आणि उत्तर शोधणं आहे. मला याच यांनी विचारायचं आहे, कारण अमर्जा जोशी आपल्यासोबत आहेत, ज्या चौघींनी मिळून ही शाळा काढली, पण गेली 2 वर्ष त्या झगडतायत की त्यांच्या शाळेला मान्यता मिळावी म्हणून. मराठी माध्यमातून त्यांनी शाळा काढलेली आहे, पण काही अटी आहेत, जाचक अटी आहेत आणि त्यामुळे त्यांना ही मान्यता मिळाली आणि त्यामुळे पालकांचा विश्वास सुद्धा बसत नाहीये की ही शाळा किती वर्ष चालेल. तुमचा अनुभव काय येतोय आणि काय त्याच्यावर तोडगा असू शकतो? माझ्या मुलांसाठी मी जेव्हा स्वतः शाळा शोधत होते तेव्हा मला मराठी शाळा पाहिजे तशी मिळाली नाही, दुर्दैवाने म्हणायचं. कारण आता तिथेही वेगवेगळे प्रयोग घडणं अपेक्षित आहे, ते अजून घडत नाही आहेत. पण ज्या शाळा मिळाल्या तिथे ॲडमिशनला प्रॉब्लेम आला, त्या प्रेरणेतून आम्ही स्वतःची शाळा सुरू केली, मराठी शाळा. जोही माणूस ऐकेल की मराठी शाळा सुरू करतोय असं म्हणल्यानंतर पहिलं वाक्य होतं की बापरे, हे शिवधनुष्य आहे, या काळात तुम्ही मराठी शाळा चालू करताय म्हणजे मग तुम्हाला आयदर वेळ लागलाय किंवा मग कळतच नाही आहे बाजूची परिस्थिती काय आहे ते. पण आम्ही ठरवलं होतं चौघींनीही की आपण मराठी शाळा सुरू करायची, उत्तमोत्तम त्याच्यामध्ये प्रयोग करून दाखवायचे. लोकमंचच्या या व्यासपीठावरून आणखीही मुद्दे आपल्या चर्चेला येणार आहेत, पण इथे एक ब्रेक घेण्याची वेळ झाली आहे. भेटूयात ब्रेक नंतर. पहा फक्त IBN लोकमत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सातत्याने आम्ही मराठी माध्यमाचा पुरस्कार केलेला आहे. मातृभाषेतून परिसर भाषेतून शिक्षण असलं पाहिजे, शिक्षण सगळ्यांना उपलब्ध व्हावं, शिक्षण सगळ्यांना परवडावं. म्हणजे जसं आरोग्य सेवा परवडली पाहिजे तशी शैक्षणिक सुविधासुद्धा परवडली पाहिजे, हा आग्रह आम्ही आमच्या IBN लोकमतच्या माध्यमातून सातत्याने धरलेला आहे. त्यामुळे तुमची आता ही जी समस्या आहे याच्यावर यापूर्वीसुद्धा विचारमंथन झालेलं आहे की मराठी माध्यमाच्या शाळांना मान्यता जर दिली तर तिथे शासनाला अनुदान द्यावं लागतं. हा त्यांच्यासमोर यक्ष प्रश्न निर्माण झाल्यामुळे आपल्या शिक्षण मंत्र्यांनी त्याच्यावर असा तोडगा काढला की मराठी माध्यमाच्या शाळांना मान्यताच द्यायची नाही, म्हणजे पुढचा प्रश्न उद्भवायला नको. आम्ही तुमच्या बरोबर आहोत या सगळ्या उपक्रमामध्ये. IBN लोकमत तुमच्या पाठीशी राहील आणि तुम्हाला जर ते मान्यता देणार नसतील ना तर आपण बघूया ना, सरकारला कोण मान्यता देतं ते आपण बघू शकतो. आनंद भंडारे ते अनेक वर्ष यासाठी झटतात की असे मराठी माध्यमासाठी, मराठी शाळांसाठी तुम्ही काम करताय. तुम्हाला काय अनुभव येतोय की कशी उत्तरं दिली जात आहेत आणि नक्की काय घडतंय, कुठे प्रॉब्लेम्स येत आहेत? ज्या काही जाचक अटी आलेल्या आहेत त्यांनी जसं 1 एकर जमीन मुद्दा सांगितला, 10 लाख डिपॉझिट ठेवावं लागतं त्या मराठी शाळांना. त्याच्यानंतर RTI अंतर्गत म्हणजे राईट टू एज्युकेशन अंतर्गत त्या बिल्डिंगची उभारणी करावी लागते, म्हणजे तशा वर्गखोल्या बांधाव्या लागतात. म्हणजे हे सगळं तुम्ही जर बघाल ना तर ह्याचा अर्थ एकच आहे की तुम्ही मराठी शाळा काढायची नाही. आधीच तुम्ही काही कोटी खर्च करा अशी अट टाकायची, म्हणजे तुम्ही येणारच नाही. मराठी शाळा काढणं आज खरंच दुरापास्त झालेलं आहे. गेले 3-3.5 वर्ष आम्ही मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आम्ही 100-125 शाळांना मान्यता मिळवू शकलो. म्हणजे 4,500 पेक्षा जास्त शाळा 2000 सालापासून मान्यतासाठी झगडत आहेत, शासन देत नाही. विकास विद्यालय घाटकोपर मधली शाळा सर्वसामान्य मराठी शाळा आहे, ती फार वेगळे प्रयोग किंवा असं काही न करणार, पण तरी देखील त्यांच्या शाळेमध्ये त्या मराठी बरोबरच इंग्रजी देखील शिकवतात. तुम्ही सांगा की काय प्रयोग आहे हा आणि हा का करायचा ठरवलाय? तेव्हा 90मध्ये हे झालं सुरू, त्यावेळेला आम्ही शिक्षकांनी कमिटी बनवलं. म्हणजे ही शाळा, माझी शाळा ही महिला वर्गाने चालवलेली शाळा आहे, मध्यम परिस्थितीतून आलेल्या. जसे या चालवत्या तसं तरी त्यावेळेला म्हणजे आज 55 वर्ष झाली बालवाडी काढून आणि 50 वर्ष 1ली ते 4थीला झाली. आणि हे असं करत असताना त्यांनी काय केलं की 90मध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण इंग्लिश मिडियम चालू करूया, म्हणजे सेमी 8वीपासून. तर आम्ही सुरुवातीला सेमीचं हे केलं, तेव्हा पालकांची मिटिंग घेतली आणि बरेच पालक तयार झाले. मग आमच्याकडे सेमी चालू झालं 8वीनंतर. संस्कृत आमच्याकडे चालू झालं त्यावेळेला. आणि त्याच नंतर म्हणजे जवळजवळ 99च्या ह्याच्या 2000च्या ह्याच्यामध्ये 98-99 ह्याच्यामध्ये विचार केला संस्थेने की प्रायमरीपासूनच इंग्रजी आपण हे करायचं. मराठी शाळेमध्ये त्याच्याच बरोबरीने मुलांना इंग्रजी पण शिकवायचं. आणि आम्ही पालकांना सांगायला लागलो की छोटी छोटी वाक्य आम्ही मुलांना शिकवू. मी आत येऊ का आपण म्हणतो ना, तर आय कम, आय गो, काय की नाही,
ॲसिड म्हणजे छोटी छोटी 2-2 शब्दांची वाक्य बालवाडीतल्या मुलाला बोलायला दिल्यानंतर त्याला येतात म्हटल्यानंतर पालक कुतूहलाने त्या शाळेकडे आले आणि ती शाळा आणि मग असं करत आम्ही आता 1ली ते 4थीलाच म्हणजे पासून सर्रास आम्ही त्यांना सेमी हे करतो. पण हे सगळं करण्याच्या आधी शिक्षकांना ट्रेन केलं शाळेने. शिक्षकांना प्रायमरीच्या शिक्षकांना इंग्रजी स्पीकिंगचा क्लास शाळेतच सुरू केला. काही नाही आणि कोणा पालकांनाही यायचं असेल तर तेही शिकू शकत होते. म्हणजे अशी हे केल्यामुळे आज आमची शाळा घाटकोपरमध्ये गुजराती वस्तीमध्ये स्टेशनजवळ असलेली शाळासुद्धा अजून वाचलेली आहे. आणि रिझल्ट वाचलेली आहे हे सांगावं लागतं ना का आता, म्हणजे वाचलेली मराठी म्हणजे शाळा म्हणजे आता यांच्या ह्याच्यात पहिल्यांदा माझी शाळा खूपच चांगली वाचलेली बरोबर आहे. हा मला अभिमान वाटतो किंवा गर्व वाटतो मला त्याचा. या सगळ्या व्यवस्थेमध्ये एक मान्यच करावं लागेल की एक वेगळी वर्ग व्यवस्था निर्माण झाली. आता जसं महेश म्हणाले तशी एक वेगळी वर्ग व्यवस्था निर्माण करू पाहण्याचं हे सगळं षडयंत्र होतं की काय. पण खरं सांगू मला त्याला छेद देऊन आणखीन वेगळं असंही म्हणावं असं वाटतं की आता जरी असं काही आपण एकीकडे नकारात्मक चित्र दिसत असलं तरी खरं तर सकारात्मक चित्र सुद्धा खूप आहे महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी दिसतंय. म्हणजे मुंबईतल्या पुण्यातल्या जर आपण अनुदानित मराठी शाळा घेतल्या तरी त्यातल्याही बऱ्याच शाळांमध्ये खूप काही चांगलं घडतंय. पहिलीपासून इंग्रजी आता सगळ्या शाळांमध्ये आहे. त्यातल्या काही शाळा खूप ते नेटाने करतायत. त्यातल्या मुलांचे आपल्याला परफॉर्मन्स पण तसा व्यवस्थित चांगला दिसतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादं मूल जेव्हा शिकायला सुरुवात करतं तेव्हा मुळात आपण जे मगाशी या मॅडम पण म्हणाल्या की येत नाही मुलांना जमत नाही असं का होतं तर परिसर भाषा आणि त्यांची शिक्षणाचं माध्यम हे जर वेगवेगळं असेल तर ते साहजिकच मूल भावनिक दृष्ट्या सज्जच नसतं ते शिकायला. म्हणजे त्याची धडपड बिचाऱ्या त्या मुलाची ही संकल्पना मी आधी शिकू का या भाषेशी मी आधी ऍडजस्ट होऊ ह्याच्यामध्ये त्या मुलाचा भरपूर वेळ जातो आणि त्या मुलाची जी काही अवस्था असते ती समजत कशी नाहीये मोठ्यांना प्रौढांना याची खंत वाटते की त्या मुलाला ती समजून घ्या ना की त्याला कसं शिकायचं. आज मुलाला चॉईस विचारला असता आपण तर त्यांनी मला नाही वाटत मला वेगळ्या भाषेतनं शिकायचं असं म्हटलं असतं. आता आपण शिक्षण हक्क कायद्याचा विषय काढला किंवा शाळांमध्ये ज्या आधारावर आता सगळं सीसी आणि सगळं आलं त्याचा सगळ्याचा बेस म्हणजे हा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आहे नॅशनल करिक्युलम फॉर्मॅट 2005. तर त्याच्यात सुद्धा शिक्षणासंदर्भात जे मूलभूत विचार मांडलेत मी अगदी 1-2 त्यातली वाक्य वाचून दाखवते कारण हा सगळा अहवाल खूप शास्त्रीय पद्धतीने तयार झालेला आहे. यशपाल समितीचा हा सगळं काम आहे ज्याला आज खरंच ते चांगलं आहे हे कोणीही शिक्षण क्षेत्रातली व्यक्ती मान्य करेल. तर त्याच्यात सुद्धा तर त्याच्यातही त्यांनी म्हटलंय मुलांची मातृभाषा हीच शालेय शिक्षणाचे माध्यम असले पाहिजे हे त्याच्यातलं अगदी पहिलं वाक्य आहे. म्हणजे ह्या सगळ्याकडे आपण का पाठ फिरवतोय ह्याचं आश्चर्य वाटावं. कशाला मुलांना एवढं ताणात दुसऱ्या भाषेत शिकवण्याचा ताण द्यायचा. त्यांना आपल्या भाषेत न जर का छान पद्धतीने शिकता येणार असेल तर ती संधी देणं ही एक महत्वाची गोष्ट नाही का. आपली महत्वाचं कर्तव्य नाही का एक पालक म्हणून. माझ्याकडे असे अनुभव आहेत इंग्लिश माध्यमाची मुलं मराठी माध्यमाकडे माझ्याकडे येतात प्रवेश घेत आहेत. माझीच एक स्टाफ मेंबर MSc BEd झालेल्या बाई त्यांनी दोन्ही मुलांना मराठी माध्यमात खास टाकलं कारण तिकडचे अनुभव बघता इथे परिपूर्ण शिक्षण त्यामुळे मराठी माध्यम आणि ते सगळे 90च्या पुढे % मार्क्स मिळालेले. म्हणजे विश्वास तयार करणं हे तुमच्यासारख्या मीडियाचं काम आहे. आपण वास्तव काय आहे मराठी शाळांचं काय काय चाललंय ते बघितलंय. पण हे सगळं जर थांबवायचं असेल इंग्रजी शाळांकडे जाणारा जर ओढा रोखायचा असेल तर काय उपाय केले पाहिजेत यावर आपल्याला बोलायचं. एक ब्रेक घेऊयात आणि परत येऊयात. पहा फक्त IBN लोकमत. लोकमंचच्या या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बोलतोय मराठी शाळांचं वास्तव नेमकं काय आहे. आपण यावर बोललोय की सध्या काय घडतंय. चांगले प्रयोग होत आहेत नेमके प्रॉब्लेम्स कुठे आहेत हे पण आपल्याला कळतंय पण काय केलं पाहिजे यावर आता आपण बोलणार आहोत. आणि आपण शुभदा मॅडम पासून सुरुवात करूयात. मॅडम तुम्ही सातत्यानं या प्रक्रियेमध्ये राहिलेला आहात. पालकांच्या जवळ आहात शिक्षकांच्या सुद्धा जवळ आहात विद्यार्थ्यांच्या जवळ आहात. काय केलं पाहिजे ठोस उपाय. कारण असेही अनुभव आहेत की मराठी शाळांमध्ये घालायचंय पण मराठी शाळा आजूबाजूला कुठेही नाही आणि त्यामुळे नाईलाजाने इंग्रजी मीडियममध्ये घालावं लागतंय. काय ठोस उपाय केले पाहिजेत निदान सुरुवात तरी कशी केली पाहिजे. सर्व मराठी शाळांमध्ये दर्जात्मक शिक्षण मिळेल दर्जेदार शिक्षण मिळेल याच्यासाठी जे प्रयत्न काही ठिकाणी थोड्या प्रमाणावर किंवा सुट्टे चाललेले आहेत म्हणजे इथे एका ठिकाणी चालले इथे एका ठिकाणी चालले अशा सगळ्या प्रयत्नांचं मला वाटतं कुठेतरी एकत्रीकरण होण्याची आता गरज आहे. आणि त्यातले जे चांगले प्रयत्न आहेत जे अनुकरणीय प्रयत्न आहेत ते सिस्टीममध्ये आले पाहिजेत.
तुम्ही आता 2000 सालापासून आपण पहिलीपासून इंग्रजी सुरू केलं की नाही, आता 14 वर्ष झाली. तुम्ही त्याचा ताळेबंद मांडा की ते जे पहिलीपासून इंग्रजी आपण जो कायदा तयार केला त्याचा खरंच शाळांनी चांगल्या प्रमाणे उपयोग केला आहे का, त्या मुलांमध्ये काही त्याच्यामुळे बदल झाला आहे का. हे शासनाचं पण धोरण आहे ना, शासनाने ते चेकआउट करायला हवं, पण त्यांनी अनुदान द्यायलाच हवं. मराठी शाळांना, महाराष्ट्रात जर मराठी शाळांना द्यायचं नाही तर कुणाला द्यायचं अनुदान. म्हणजे तुम्ही ठरवा ना एकदाच काय ते तुम्हाला मराठी शाळा हव्यात की नको आहेत. आणि साधासा नियम आहे, कुठलीही भाषा मरते तेव्हा जेव्हा ती प्राथमिक शिक्षणातून हद्दपार होते. जर तुम्हाला मातृभाषा म्हणजे जर तुम्हाला मराठी भाषा प्राथमिक शिक्षणातूनच हद्दपार करायची आहे तर मग ह्या राज्याची भाषा इंग्रजी आहे असं तरी जाहीर करा. खरं तर असं म्हणायची गरज यायला नको होती, पण ती आता आपल्या सगळ्यांवरच आलेली आहे की आम्ही मराठीतून शिक्षण देतोय, चांगलं देतोय आणि ते बघायला या असं म्हणायची वेळ आली. आणि आम्ही आत्ता त्याच प्रयत्नात आहोत की खरंच खूप चांगलं शिक्षण मराठी शाळांमध्ये मिळतं. काही अपवाद असू शकतात, नाही असं नाही आहे. काळाच्या ओघावर येते तर त्यांनी घेतलंच पाहिजे. आणि ज्या वेळेला शाळेला भेट द्यायला विद्यार्थी येतो त्यावेळेला त्याला तू मराठीतून शिकलास, तू एवढा शिकलास, एवढा मोठा अधिकारी झालास, मग तुझं काय आहे ते लिहून ठेव इथे कागदावरती. आणि मग तू काय कर की तू जे काही इंग्लिश मिडियममध्ये बघितलंस किंवा जे काय वेगळं ते इथे सांग. मग माझ्या शाळेत हे पण आहे, आपल्या शाळेत हे पण आहे, आपल्या शाळेत ते पण आहे, ई लर्निंग पण आहे. काय नाही, ई लर्निंग आहे म्हटल्यानंतर तो मुलगा एकदम चाट पडला. आणि अशा बऱ्याच मुलांनी माझी विद्यार्थ्यांनी आपली मुलं आमच्याच शाळेमध्ये त्यांना ॲडमिशन दिलं. तर मला तेच प्रत्येकाला विचारायचं अगदी थोडक्यामध्ये की खरोखर आशादायी चित्र आहे का की आपण यातून म्हणजे मराठी टिकवू शकू. कारण जसं म्हटलं की प्राथमिक शिक्षण जे आहे तिथूनच मराठी सुरू म्हणजे तेच जर शिक्षण मराठीतून दिलं तरच मराठी टिकेल. आणि खरोखर आशादायी चित्र आहे का शुभदा मॅडम तुमच्यापासून? आत्ता आशादायी आहे असं म्हणता येणार नाही का, ते खूप धारिष्ट्याचं ठरेल. आत्ता आशादायी आहे असं म्हणणं शहरी भागात. फक्त मगाशी आपण म्हटलं तसे जर उपाय आपण तातडीने केले तर पुढच्या काळामध्ये हे पटेल समाजाला की आपल्या मुलाला ताणरहित चांगल्या आनंददायी पद्धतीने शिकता आलं पाहिजे. तो त्याचा अधिकार आहे, तो त्याचा हक्क आहे. नुसतं शिक्षण हक्क कायदा अंमलात आला की पुरेसं नाही आहे. तर आपापल्या घरातलं आपापलं मूल चांगल्या या सगळ्या वातावरणात शिकलं पाहिजे. याच्यासाठी मराठी शाळांकडे पावलं वळतील. म्हणजे विनोदिनी ताई म्हणाल्या तसं आता विचारी पालकांचं हे विचारमंथन सुरू झालेलं आहे आणि विचारी पालक काही वळू लागलेले आहेत. तर ते आपण समाजावर जितक्या जास्त प्रमाणात ठसवू शकू तितक्या जास्त प्रमाणात मला वाटतं हे आशा निर्माण करण्यात आपण यशस्वी ठरू असं मला म्हणावंसं वाटेल. मला अजून एक वाटतं की गव्हर्नमेंटची ही जबाबदारी आहे की चांगल्या प्रकारे गुड क्वालिटी एज्युकेशन हे मुलांना मिळालं पाहिजे आणि थ्रू मराठी मीडियम ऑब्व्हियसली, कारण दॅट इज द फर्स्ट इझिएस्ट वे मुलांना एज्युकेशन इम्पार्ट करायचं. आणि जसं केलेलं आहे आता तळेगावचा अख्खा स्कूल डिस्ट्रिक्ट उचलला, सिस्टीम दिली, त्याच शिक्षकांना करता आलं, पट वाढला, अटेंडन्स वाढला, आदिवासी मुलं सुद्धा इंग्लिश फाडफाड बोलायला लागली. SCRTने येऊन चेक केलं तर तिसरीच्या मुलांना 5वीच्या लेवलची सुद्धा उत्तरं देता आली. इंग्रजी भाषा म्हणून शिकणं आणि इंग्रजी माध्यमात शिकणं याच्यामध्ये जो पालकांची गल्लत होती, ह्या गल्लतीला जर चांगलं उत्तर देता आलं आणि ही गल्लत पालकांमधून जर चांगल्या प्रकारे काढता आली तर निश्चित पालक मराठी माध्यमाच्या शाळांकडे नक्की वळू शकतात. आणि दुसरी गोष्ट, राजकीय इच्छाशक्ती तेव्हाच निर्माण होईल जेव्हा समाजातली इच्छाशक्ती तयार होईल. कुठेतरी शासकीय शाळांसोबत जोडून घेऊन शासकीय शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी जोपर्यंत आपण काम करत नाही, आणि शासकीय शाळा ह्या मातृभाषेतल्या शाळा आहेत प्रामुख्याने, त्यामुळे मातृभाषा आणि गुणवत्ता ह्या दोन्ही थोड्याशा जोडलेले मुद्दे मला वाटतात. पालकांनीही हा विश्वास ठेवला पाहिजे की मराठी शाळा जरी असली तरी त्याच्यात वेगवेगळे प्रयोग होत असतात, त्याच्यातूनही मुलं पुढे जात असतात आणि आपल्याही मुलाचं शिक्षण मराठी शाळेतूनही उत्तम घडू शकतं आणि तो उत्तम नागरिक होऊ शकतो. आज भारताचा जी खरी गरज आहे आपली सगळ्यांची, तर हे होऊ शकतं हा विश्वास पालकांनीही दाखवायला हवा आणि सरकारने त्याच्यासाठी मदत करणं गरजेचं आहे. सर काय सांगाल, आपल्या शेवटाकडे आलेलो आहोत आपण कार्यक्रमामध्ये. मराठी शाळांचं वास्तव आपण उभं केलेलं आहे, माध्यमांची तर एक जबाबदारी आहेच आहे, पण हे सगळं जर वाईट चित्र आहे हे जर बदलायचं असेल तर खरोखर ठोस उपाय काय केला पाहिजेत आणि सरकारने यामध्ये काय पावलं उचलली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळे जे माध्यमांमध्ये आहेत किंवा विचार करणारे लोक आहेत, लेखक आहेत, प्रत्यक्ष काम करणारे शिक्षक आहेत, यांनी सगळ्यांनी मराठी ही ज्ञानभाषा नाही असं बोलायचं बंद केलं पाहिजे.
जर काहीशे वर्ष बाद झालेली हिब्रू भाषा जर ज्ञान भाषा होऊन इस्रायलमध्ये वैज्ञानिक संशोधन सुद्धा हिब्रूमध्ये होतं, तिथला आरोग्य विषयक व्यवहार सुद्धा हिब्रूमध्ये होतो आणि संपूर्ण लोकव्यवहार जर त्या मृतावस्थेतल्या भाषेतून जर आता होत आहे, तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की मराठी तर अमृता ते पैजा जिंके असे ज्ञानोबांनी ज्या भाषेला म्हटलेलं आहे, ज्या भाषेच्या माध्यमातून आता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भाषेतून राज्यकारभार करण्याची प्रेरणा आपल्याला दिली आणि ज्या भाषेतल्या लोकांनी 1/3 भारत पादाक्रांत त्यानंतरच्या काळात केला होता. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम सगळ्या महत्त्वाच्या सामाजिक सुधारणांचं बीज इथे लागलेलं आहे. म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्यापासून तर स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असं म्हणणारे लोकमान्य टिळक इथे झाले. समाजाला योग्य दिशा दाखवणारे आगरकर इथे झाले. रधो कर्वेंसारखा क्रांतिगामी माणूस आपल्या मातीमध्ये जन्माला आला इथल्या भाषेतलं शिक्षण घेऊन. तर आम्ही आमची भाषा, आमची संस्कृती कमी आहे हे मानायला लागलो, म्हणून आम्ही मागे पडलेलो आहोत. म्हणून मराठी माध्यमातील शिक्षणाकडे आमचं दुर्लक्ष झालेलं आहे. ते जर आम्ही ठरवलं की आमच्याकडे सुद्धा काही वेगळेपण आहे, ते आम्हाला दाखवायचं पुढच्या पिढीला, तर शासनाला सुद्धा या सगळ्याची दखल घ्यावी लागेल मला. नक्कीच. आणि मला असा विश्वास आहे की या कार्यक्रमातून काही जे ठोस आपण जर सरकारपर्यंत पोहोचवू शकलो तर नक्कीच काहीतरी चांगलं होईल. आणि त्याचबरोबर पालकांनी सुद्धा नक्की पुन्हा एकदा विचार करावा, आपलं मूल आपण जेव्हा शाळेमध्ये घालतोय, आपण खरोखर शिक्षणासाठी घालतोय का आणखी कुठलं, आपण फक्त यंत्र तयार करतोय, फक्त लेबर तयार करतोय का एक माणूस म्हणून त्याला घडवतोय, याचा विचार करण्यासाठी नक्कीच मातृभाषेतून शिक्षण द्या, माय मराठीतून शिक्षण द्या. IVN लोकमतचा जो कार्यक्रम आहे, हा आजचा लोकमंच, हा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका. आज इथे आलेल्या सगळ्या मान्यवरांचे आपण आभार मानूयात आणि आज इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात. पहा फक्त IVN लोकमत.